2026 ची स्पर्धाचा पहिला दिवस आणि शेवटची मॅच आपण पाहतोय. भिल्लवले विपक्ष टीम आपण पाहतोय तळवडे. चला वेळ खर्च करू नका, भरपूर उशिरा झालेला आहे. शेवटची मॅच गोलंदाजी मार्कवर संतोष, सलामीची जोडी इंटर झाले आपण पाहतोय. मोहन आणि त्याच्या साथीला अनिल. शेवटची मॅच क्वालिफायर सामना पाहतोय. आजची स्पर्धेचा पहिला दिवस आणि कोणता संघ टॉप 4 मध्ये प्रवेश करेल येणारी काळ आणि वेळ सांगून देईल. 2 षटकाची मॅच आहे. कोणत्या प्रकारचं पॉवर प्लेचं षटक नाही. गोलंदाजी ट्रॅकवरती संतोष, स्ट्रायकिंगला मोहन, नॉन स्ट्राईकला अनिल. स्ट्रायकिंगला मोहन, पहिला बॉल संतोषचा. यावेळेस कव्हरला जवाब शोक. विराट कोहली स्टाईल मध्ये ठोकला इथे एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबा चौकार. पहिल्याच बॉलवर चौकार आला. सायकलला पुन्हा एकदा मोहन. रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न. चांगला बॉल फेकलाय संतोषनं. निर्धाव बॉल. 2 षटकाची मॅच आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त आक्षेप घेतलाय गोलंदाजीच्या शैलीवरती. यानंतरचा बॉल चेक केला जाईल गोलंदाज संतोषचा. पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्हचा फटका बसलाय. वाढ कॅच. फलंदाज बाद, परंतु फलंदाज तिथंच थांबायचा आहे. चेक केला जाईल कारण आक्षेप घेतला जात आहे. चला फेर डिलिव्हरी आहे. फलंदाज बाद आहे. पहिला धक्का बसलाय बिलवले संघाला. मोहन बॅक टू डग आउट. न्यू फलंदाज बिलवले संघासाठी मंगेश. थोडेसाडे प्रयत्न राहिला असता तर मोठा फटका जरूर आला असता, परंतु एक्स्ट्रा कव्हरला जबरदस्त झेल. न्यू फलंदाज स्ट्रायकिंगला 4 धावा बनल्या. 3 बॉल टाकलेत आतापर्यंत संतोषनं आणि 4 धावा खर्च केल्यात. महत्वाची विकेट प्राप्त केली मोहनची. पुन्हा होतं विकेटने संतोष. स्ट्रायकिंगला मंगेश. यावेळेस समोर उडवला फटका आपण पाहतो बसलाय. लॉंग ऑन मध्ये झेल. फलंदाज बाद.
न्यू फलंदाज सतीश इन्याट 4 नंबर वरती. आता आपण पाहतोय दुसरा धक्का बसलाय. सलग 2 विकेट संतोषनं प्राप्त केले. हॅट्रिक बॉल. न्यू फलंदाज सतीश 2 षटकाची मॅच 20+ धावा करावा लागतील कारण दोन्ही संघ भरपूर चांगले आहेत. पुन्हा गोलंदाज तयार आहे. संतोष स्ट्रायकेला सतीश 11 लाईने खेळण्याचा प्रयत्न. अप्रतिम दर्जाची भेदक गोलंदाजी. डॉट बॉल. शेवटचा बॉल शिल्लक असेल. धावफलकावरती अवघ्या 4 धावा 2 गडी बाद 4. खराब सुरुवात पाहायला मिळते बिलवले संघाची परंतु नॉन स्ट्राईकला अनिल आहे. जोपर्यंत अनिल असेल यावेळेस स्लॉट मध्ये आहे. समोर उडवला फटका बराच खेळावेत आणि वाड कॅच. तिसरा धक्का या षटकामध्ये. जबरदस्त झेल. फलंदाज होईल फेल. न्यू फलंदाज नॉन स्ट्रायकिंगला असेल नितेश. स्ट्रायकिंगला अनिल. स्वतः संघ नायक. शेवटचे 6 बॉल बाकी. गोलंदाजी मार्कर भावेश भरपूर फॉर्म मध्ये आहे. रोशन गोलंदाजी ट्रॅकवर. शेवटचे षटक रोशन आलाय. 4 बनल्यात. शेवटचे 6 बॉल. यावेळेस सायकेलला अनिल होता. जबरदस्त गोलंदाजी रोशनची. पहिला बॉल डॉट. फक्त 4 धावा आहेत. 5 बॉल बाकी असतील म्हणजेच कमबॅक केलंय. जर विचार केला तर 4 धावा पहिल्याच बॉलवरती आल्या होत्या. त्यानंतर 6 बॉलवरती एकही धाव नाहीये. जबरदस्त कमबॅक. समोर उडवलाय फटका फसलाय परंतु क्षेत्ररक्षण खराब. सेंडू एक टप्पा बॉडी लाईनच्या बाहेर. 4 धाबेसाठी चौकार. 4च्या मदतीने आता भिलवले संघाची टोटल जाऊन पोहोचते 8 अंकावरती. शेवटचे 4 बॉल बाकी. समोर केवढा चांगला फटका आहे. वाडिश लॉंग ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षक दूरवर आहे. 1 धाव बनले आणि तिथे फलंदाज बाद. नऊ धावा बनल्या. शेवटचे 3 बॉल. सायकेलला आपण पाहतोय अनिल असेल आणि नॉन स्ट्राईकला नवीन फलंदाज पाहायला मिळेल हरिश्चंद्र. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 9 बनल्यात. 1-2 मोठा फटका येईल का अनिलच्या बॅट मधून. यावेळेस चांगला चेंडू. जबरदस्त कमबॅक पाहायला मिळतोय तळवडे संघाचा. शेवटचे 2 बॉल. सायकेलला अनिल. 9 धावा धावफलकावरती. समोर खेळाय. समोर चांगला फटका नाहीये. फटका बसलाय. लॉंग ऑफ मध्ये फलंदाज देऊन बसतो झेल. अजून एक फलंदाज बाद. अनिल बॅक टू डग आउट.
न्यू बॅटर सुभाष स्ट्राईक एंड वरती शेवटचा बॉल पहिल्या डावातील शेवटचा बॉल गोलंदाजी मार्को रोशन स्ट्राईक एंडला सुभाष यावेळेस फटका फसलाय जेलची संधी एक्स्ट्रा कव्हरला झेल वाडा कॅच अजून एक धक्का काय जबरदस्त कमबॅक केलंय तळवडे संघानं फक्त 9 धावावरती थांबवले बिलवले संघाला आणि 12 बॉल आणि तळवडे संघाला जिंकण्यासाठी फक्त 10 ची गरज शेवटची मॅच आपण पाहतोय क्वालिफायरची मॅच कोणता संघ टॉप 4 मध्ये प्रवेश करेल मोहनचा पहिला बॉल यावेळेस चांगला फटका आहे गली पॉइंटला चांगली फिल्डिंग सिंगल धाव 10चं टार्गेट आहे आणि पहिल्या बॉलवरती आले सिंगल आता स्ट्रायकिंगला असेल गणेश या स्पर्धेमध्ये कोणता संघ टॉप 4 मध्ये प्रवेश करेल येणारे 11 बॉल सांगून देतील या स्पर्धेमध्ये सुपर 4 मध्ये जाणारा पहिला संघ कोणता असेल टीम तळवडे की टीम भिलवले 11 बॉल बनवायच्यात 9 धावा स्ट्रायकिंगला करण यावेळेस अजय आकाश चांगला फटका होता लॉंग ऑन मध्ये घेतली जाईल सिंगल स्ट्रायकिंगला आपण पाहतोय करण नॉन स्ट्राईकला गणेश 2 बॉलवरती 2 धावा आल्यात म्हणजे मॅच शेवटपर्यंत जाईल का पुन्हा गोलंदाज मोहन स्ट्रायकिंगला करण चांगला फटका जागा बनवून बनवलाय इथे चांगला स्ट्रोक आलाय चौकार आणि या 4च्या मदतीने तळवडे संघाची टोटल जाऊन पोहोचते आता 6 अंकावरती
6 धावा झाल्या, 4 धाब्यांची आवश्यकता असेल. फक्त आता तळवडे संघाला टॉप 4 मध्ये जाण्यासाठी 4 धाब्यांची गरज असेल. गोलंदाजी मार्कर पुन्हा मोहन सायखेला करण. 4 धावा येतील का या बॉलवरती? विजय फटका येईल का की शेवटच्या ओव्हरपर्यंत सामना जाईल? ओव्हर द विकेटने मोहन स्ट्रायकेला करण. यावेळेस वाईड बॉल. आता अतिरिक्त धाब्याने टोटल जाऊन पोहोचते 7 या अंकावरती. आता शेवटचा बॉल शिल्लक, 3 धाब्यांची गरज. अजून 3 बॉलची पैकी बाकी आहे. चांगला फटका आहे, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. 1 धाव बनले, 1 धाब्याने टोटल जाऊन पोहोचते आता 8 या अंकावरती. आता जिंकण्यासाठी अवघ्या 2 धाब्यांची गरज स्ट्रायकिंगला असेल गणेश. 8 बॉल 2 धावा बनल्या जातील का? शेवटपर्यंत सामना जाईल. दोन्ही सलामीर सध्याच्या घडीला खेळपट्टीवरती आहेत. 8 बॉल 2 ची गरज स्ट्रायकिंगला गणेश. या बॉलवरती सामना फिनिश होईल का? कारण सर्व खेळाडू सर्कल मध्ये आलेले आहेत. चांगला बॉल समोर होता परंतु चेंडू बाद मध्ये संपर्क नाहीये. आता 7 बॉल 2 ची गरज. सात बॉल आणि 2 ची गरज स्ट्रायकिंगला गणेश. या वेळेस समोर विजय फटका, विजय षटकार.